नहीं जोड़ना तेरे संग प्यार में नहीं। शुभ सकाळ मित्रांनो, कशात सर्व मजेत ना? तर मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे चाललेली आहे ते। तर यस, मी चाललेली आहे म्हणजे आमची यंदाची ट्रिप चाललेली आहे गुजरातला। मागच्या वर्षी आम्ही गेलेलो गोव्याला, तर यंदा आम्ही चाललेलो गुजरातला। आणि गुजरातमधील आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी, नीलकंठ धाम, जंगल सफारी, सहजानंद युनियन पार्क असे खूप सारे प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा पालघर ते गुजरातपर्यंतचा प्रवास बघायला मिळणार आहे। आम्ही कोणत्या ट्रेनने जाणार आहोत आणि ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला गुजरात सिरीजचा फर्स्ट पार्ट असणार आहे। सो स्टे ट्यून, कनेक्टेड राहा। आता आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया। बाय बाय। तर मित्रांनो, मी आता आहे आमच्या सफाला स्टेशनवरती आणि हे आहे आमचं सफाला स्टेशन। तर इथून आम्हाला जायला 8:35ची लोकल आहे। तर इथून आम्ही जाणार आहोत दादरला आणि दादरवरून आम्हाला 11:50ची ट्रेन आहे दादर एकता नगर एक्सप्रेस। त्याने आम्ही जाणार आहोत केवाडिया स्टेशनला आणि केवाडिया स्टेशनला 7:25ला आम्ही मॉर्निंगला उतरणार आहोत। तर स्टे ट्यून, कनेक्टेड राहा आणि अजून मी पुढची इन्फॉर्मेशन आपण ट्रेनमध्ये देऊयाच। तर चला बाय बाय। आता आमची ट्रेन आलेली आहे। हो काय तर मित्रांनो, फायनली आपण दादरला पोहोचलेलो आहोत आणि ही आहे आपली ट्रेन। तर इथून दादरवरून आपल्याला 11:50ची ट्रेन आहे जी की केवाडिया स्टेशनला आपल्याला 7:35ला मॉर्निंगला पोहोचवते। तर इन केस तुम्हाला कोणाला बुक करायचा असेल तर गाडी नंबर आहे 12927 आणि रिझर्वेशन करताना प्लीज 3 महिने अगोदर रिझर्वेशन करा, कारण की ही ट्रेन जी असते ती पूर्ण फुल असते। म्हणून आमचं पण असं एंड मोमेंटवरती झालं की रिझर्वेशन थोडं लेट झालं, त्याच्यामुळे डबे थोडे इकडे तिकडे झालेले आहेत। सो आता बघूया, आपण ट्रेनमध्ये बसूया आणि मग बघूया। सो कंटिन्यू रहा। चलो चलो, बाय बाय। तर मित्रांनो, ही आहे आमची ट्रेन जिथे आम्ही पहिले पोहोचलेलो आहोत। थोडंच टाइमला ट्रेनमध्ये ट्रेन पूर्ण रिकामी आहे। तर आम्ही दादर स्टेशनला खूप लवकर आलोय, 1 तासाच्या अगोदर आलेलो आहोत दादर स्टेशनला। आणि इन केस तुम्हाला कोणाला रिझर्वेशन करायचं असेल तर 3 महिने अगोदर करा रिझर्वेशन, बिकॉज ही ट्रेन जी असते ती पूर्ण फुल असते। आणि गाडी नंबर आहे दादर एकता नगर एक्सप्रेस या ट्रेनचं नाव आहे आणि गाडी नंबर आहे 12927। सो स्टे ट्यून। हे ऐका सर्वांनी। तर आता आम्ही रात्रीचं जेवण आणलेलं आहे ते आता आम्ही जेवतोय आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। तर मस्त मस्त छान छान सर्वांनी जेवण आणलेलं आहे, तर आता आम्ही खाऊन घेतो आणि नंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल। तर मित्रांनो, फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ह्या ट्रिपमध्ये आपले म्हणजे गुजरात या ट्रिपमध्ये माझ्यासोबत आहेत तो म्हणजे ॲज युजल कुणाल, जयदीप, दक्षू, कुठे राहिलं रे अरुण, आणि भार्गव। आमच्या ग्रुपमध्ये एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे, तर तिथे एक्साइटेड आहे या ट्रिपसाठी
मस्त असा आमच्या अरुणसोबत कॅम्प झालेला आहे, तो व्हिडिओ मी पक्का टाकेन. तर स्टेट येऊन कनेक्टेड राहा. बाय बाय. आता आपण डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला भेटूया आपल्या केवाडिया या स्टेशनवरती. स्टेट येऊन. तर मित्रांनो फायनली ट्रेन सुटलेली आहे आणि बोला गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आता आम्ही आहेत वडोदरा जंक्शनला आणि वडोदरा जंक्शनला पूर्ण ट्रेन खाली होते. फक्त आम्हीच आहेत फक्त या डब्यामध्ये, बाकी पूर्ण ट्रेन खाली होते. आणि इथून अजून आम्हाला 2 तास लागणार आहेत आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचायला. केवडिया स्टेशन आणि एकतानगर स्टेशन एकच आहे, तर प्लीज कन्फ्यूज नका होऊ. होय, केवडिया स्टेशन आणि एकतानगर एकच आहे ना? हो एकच आहे, तर प्लीज कन्फ्यूज नका होऊ. चला आता मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते वडोदरा जंक्शनचा. 923 Jamnagar Humsafar Superfast Express is on platform number 4. कृपा करी ध्यान आपको गाड़ी नंबर 1 गुड मॉर्निंग. हाय हाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली आपण एकतानगर स्टेशनला उतरलेलो आहोत आणि ही आहे एकतानगर स्टेशन. अरे इथे एवढा बोर्ड आहे. ये ना फोटो काढून इथे. इथून पण आहे. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. जय श्रीराम. कहाँ पे आए ब्रो? ये क्या है? हम आए हैं एकतानगर. क्या हम आए हैं एकतानगर. एकता नगर में ऐसा? हाँ, नाही, काय आम्ही देखणे? मराठी म्हणतात, मराठीत हाँ बोलायचं. यार कुठे आलोत तुम्ही? एकतानगर. थंडी आहे. खूप थंडी आहे. आहे. 16 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. हा कोण आहे प्राणी? हा काय आहे? आता जंगल सफारी मधला असं आपण जंगल उचलून सफारी. आणलेला आहे. जयदीप सर यार तुमच्याबद्दल थोडस वाईट वाटते, पण तुम्ही काय बोलते? नो कमेंट. हा नो कमेंट. मॅडम तुम्ही सध्या थंडी खूप आहे. चहा कुठे भेटायची वाट बघतोय आम्ही. सर तुम्ही कुठे कुठे चालले? विटाबारी बुडवायची वाट बघतोय. मस्त सीन वाटतो. वाव. अरुण. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची वन डे ट्रिप करायची असेल तर इथे स्टेशनवरच वेटिंग रूमसुद्धा अवेलेबल आहेत, तसेच रूमसुद्धा अवेलेबल आहेत. रूममध्ये डिलक्स रूम, AC रूम, नॉन AC रूम अवेलेबल आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची वन डे ट्रिप आरामात होऊ शकते. आपल्याला रात्रीची 11:50ची दादरवरून ट्रेन आहे, तसेच संध्याकाळची 9:15ची तीच सेम ट्रेन इथून आहे. तर मित्रांनो मी आता उभी आहे एकतानगर स्टेशनच्या बाहेर आणि तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जायचं असेल तर फ्री बसेससुद्धा आहेत. जशी आपली ट्रेन येते त्या ट्रेनवरती मिनिमम 9 ते 10 अशा फ्री बसेस येतात स्टॅच्यू ऑफ युनिटीला डायरेक्ट यायला. याची तुम्हाला काहीच कॉस्ट पे करायची गरज नाही, फ्री बसेस असतात. आता इन केस तुम्ही कधी आले तर रिक्षाने वगैरे नका जाऊ, त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीने आपल्याला फ्री बसेसची सुविधा दिलेली आहे. तर इथे बघू शकता माझ्या मागे या स्टेशनच्या बाहेरच अगदी बसेस लागलेले असतात आणि हे आहे स्टेशन एकदम क्लीन अँड एवढं मस्त असं वाटतं हेच गार्डन आहे.
तर मित्रांनो, आता आम्ही मस्त फ्रेशनअप होऊन खाली आलेलो आहोत. छानपैकी आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता आमचा सडनली प्लॅन चेंज झालेला आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला न जाता आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला, कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीला संध्याकाळचा लेझर शो असतो, तर तो सुद्धा मग त्याच्यामध्ये आम्हाला बघता येईल म्हणून. तर आता आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला. तर असेच कनेक्ट राहा आमच्यासोबत. तर आता आम्ही सर्व नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आणि नाश्त्यामध्ये मागवलेला आहे गुजरातचं स्पेशल ढोकला अँड खमण. चला आता पटापट नाश्ता करतोय आपण आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया जंगल सफारीला. तर हा आहे भारत भवन डेपो. इथे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन वगैरे काही विचारायची असेल, तसेच तिकीट वगैरे बुक करायची असेल तर तुम्ही इथून तिकीट बुक करू शकता. तर आता आम्ही आलेलो आहोत भारत भवन डेपोमध्ये. इथून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला फ्री ऑफ बस आहेत, फ्री ऑफ बस सर्व्हिस अवेलेबल आहेत. तर इथे तुम्हाला काहीच पे करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला ह्या बसेस घेऊन जातात. तर फर्स्ट आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला आणि सेकंड आम्ही जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि त्याच्यानंतर जाणार आहोत युनिटी ग्लो गार्डनला. सो स्टेट येऊन. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट आहे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकतात, ऑफलाईनसुद्धा बुक करू शकतात. तर आम्ही ऑनलाईन बुक केलेलं आहे. तर इन केस तुम्हाला कोणाला ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तर मी खाली लिंक देतेच. स्टेट येऊन. तर फर्स्ट आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला. जंगल सफारीची बस स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बस स्टँडवर उतरून तिथूनच आपल्याला जंगल सफारीला जाण्यासाठी बस मिळून जाते. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत जंगल सफारीला आणि तुम्ही बघू शकतात असं सुंदर असा गेट आहे आणि ह्याचं तिकीट आहे, एंट्री तिकीट आहे पर पर्सन 200 रुपीज अँड चिल्ड्रन 100 रुपीज. आणि ह्याचं टायमिंग आहे, ह्या जो झुलॉलॉजिकल पार्क आहे, जंगल सफारी आहे, ह्याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते 5 आणि अगदी स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 3 किलोमीटरवरती आहे. अगदी तुम्ही 5 ते 7 मिनिटात इथे तुम्ही पोहोचू शकतात. तर चला आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया की त्यांनी काय काय अरेंजमेंट केलेली आहे ती. तर मित्रांनो, हा जो जंगल सफारी पार्क आहे, या पार्कचं एक्झॅक्टली नाव आहे सरदार पटेल झोलॉलॉजिकल पार्क, एकता नगर. आणि या पार्कचं टायमिंग आहे सकाळी 8 ते 5:30 पर्यंत हे पार्क ओपन असते. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे सोमवारी हे पार्क पूर्णपणे बंद असते. तर इन केस तुम्हाला मंडेला यायचं असेल तर हे पूर्णपणे पार्क बंद असते. तर इथे आता मी जे तिकीट काढलेलं आहे ते तिकीट चेक करतोय.
तर सुरुवातीलाच त्यांनी इथे काही पार्कबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तसंच तुम्ही इथे बघू शकता, हा मॅपसुद्धा दिलेला आहे. याचा फोटो काढून सुद्धा तुम्ही हे जंगल आरामात फिरू शकतात. तर मित्रांनो, आता आपण जंगल सफारीच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि या झोलॉजिकल पार्कमध्ये टोटल 10 झोन आहेत. तर ते 10 झोन आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. तर बघूया आता एक एक झोनमध्ये त्यांनी काय काय ठेवलेलं आहे ते. तर आता आपण चाललेलो आहोत फर्स्ट झोनमध्ये. तर बघूया आता त्या फर्स्ट झोनमध्ये काय आहे ते. ये प्लीज. आला आला आला. गप्प. ओय शपथ, काय वाटतं यार. अयो मला तर भीती वाटते. थांब, फोटो काढ. ब्लॅक टायगर કાળા કલરની એના અંદર કઈ દેખાય ખાલી આખો કાળો જ છે. એક જાતના પેન્ટર ए फोटो काय ना, फोटो काढला मी, व्हिडिओ काढले. फोटो काय ना, फोटो. वाव, आता फोटो काढ ना. तुमचा मोबाईल काय करतात? तिथे हा ब्लॅक दिसत नाही ना. तर मित्रांनो, या थर्ड झोन मध्ये होता तो जॅग्वार होता. तुम्ही मस्त छान छान इथे येऊ शकतात. मस्त छान छान त्याच्यासोबत फोटो क्लिक करू शकतात, व्हिडिओ काढू शकतात. अशी त्यांनी ट्रान्सपरंट अशी काच लावलेली आहे. आणि आता तुम्ही बघितलंच असेल किती मस्त असं वाटते की आपण त्याच्या अगदी जवळ आहेत. पण ॲक्च्युली ती ट्रान्सपरंट काच लावलेली आहे. त्याच्यामध्ये बघायला लहान मुलांना देखील खूप आवडते आणि मोठ्या माणसांना सुद्धा. तर आता आपण जो बघितला जॅग्वार. तर आता चला, आता आम्ही चाललेलो पुढे पुढे. अजून आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. तो स्टे ट्यून, कनेक्टेड राहा. तर मित्रांनो, आता आमचे 2 झोन कंप्लीट झालेले आहेत. छान असं आम्ही जॅग्वार बघितलेला आहे मस्त. तर आता आम्ही ह्या लोकांनी काढले. ह्यांच्या इंस्टाग्रामला चेक करू शकतात. तर आता आम्ही चाललेलो आहोत इलेक्ट्रिक बसने, जे की आपल्याला फ्रीमध्ये सर्व जे हे मोठं पार्क आहे ते पार्क फिरवते. तर अशी इलेक्ट्रिक बस सुविधा इथे उपलब्ध आहे. तर आता आम्ही सुद्धा चाललेलो आहोत त्या बसमध्ये. स्टे ट्यून, कनेक्टेड राहा. एकत्र इथे फिरायचं आहे तिथून. जंगल सफारी. सो एक्साइटेड. व्ह्यू दाखव इकडे, माझ्याकडे पण.
एवियरी बर्ड झोन. चलो चलो चलो. तर आता मी आलेली आहे इंडियन एव्हियरीमध्ये म्हणजे पक्षी संग्रहालयामध्ये. आणि इथे 2 मोठे मोठे पिंजरे केलेले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये खूप सारे पक्षी आहेत. त्याच्यामध्ये ग्रीन पॅरोट, किंगफिशर, मोर, बदक वगैरे असे अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील. मी आली फोटो काढायला. थांब साईड. पॅक आहे ते. अच्छा हा हे पॅक आहे. मग पॅक आहे ना पूर्ण ते. शामरुख कोणाचा. हे बघ ना ते मला. कुणाला झूम नाही होत ते. झालं का. थांब ना येऊ दे त्याला जवळ. पळवतात तुम्ही. उडेल ना. हळूहळू ए ओरडू नका यार. बसू दे त्याला. भाई बघ ना लाईनीत आहेत ते सर्व. का कांगारू असेल. रडेल असं रडेल. अरे पण तो किती पळतो. थांब बस थांब सांगतो तो. हे बघ धावलं ते. पकडलं रे पकडलं. ते बघ तू कशी बघतात ते बघ. हे ते बघ मला ना काय पण करावं आहे ह्याच्यात नाही मिळत. गार्डन मध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी. तर मित्रांनो आता आमचं फायनली इंडियन एव्हियरी फिरून झालेलो आहोत आणि पुन्हा आम्ही आलेलो आहोत बस स्टॉपकडे. तर ही जी लाईन आहे ती बससाठी लाईन लागलेली आहे. तर आता आम्ही सुद्धा बससाठी उभं राहतो लाईनमध्ये. छोड़ना तेरे संग प्यार में नहीं छोड़ना नहीं तोड़ना.
मोठी साप आहे. इथे चालू केलंस काय? आँख बन के तुझे देखती स्टेप ला 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 बिलांची नागी निघाली नागोबा डुलायला लागला बिलांची नागी निघाली एक ही देखे थे ना इधर से बहुत बड़ा एक गाड़ा है भाई तो एक का मुंडी तो देख वाइल्ड भी है, जिराफ भी है. दक्षू फोटो पाड़ा ऊपर आला जवळ. हाय करायला आले तो आपल्याला आता. ए हात दे ना सांग बघायला हात दे. शेपट ना हे शेपट सु 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 आला मस्त बघ कॉर्नचं चाट घे ना एक घेऊया का कॉर्न चाट कैसे है 50 का एक बन. तर आता इथे आम्हाला पूर्ण जंगल फिरून खूप भूक लागलेली म्हणून आम्ही कॉर्नचे चाट घेतलेलं आहे इथे खाण्यासाठी. तर तुम्ही जसं पार्कच्या बाहेर निघाल तसं भरपूर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत. तर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथून खाऊ शकतात. तर आता आमचं जंगल सफारी फिरून झालेलो आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत कॉर्न चाट खायला. भूक लागली भरपूर भूक लागलेली आहे म्हणून. आणि कावळे ओरडतात म्हणून आता मी कॉर्न खाणार आहे. तुम्ही पण या लवकर खायला. वेगे आम्ही खाणार आहे आता कॉर्न चाट. टेस्ट कर. मस्त स्पायसी आणि मस्त लागते. तुम्ही पण नक्की इथे या खायला कॉर्न चाट. तर इथे बस स्टँडच्या साईडला सायकलसुद्धा आहे. तर तुम्हाला कोणाला सायकल चालवायची इच्छा असेल तर पैसे पेड करावे लागतात. एका तासासाठी काही स्पेसिफिक अमाऊंट आहे आणि घेऊ शकतात. तर मित्रांनो आता आमचं जंगल सफारी फिरून झालेलं आहे आणि दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि आता आम्ही आलेलो आहोत व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये. तर बघूया आता ह्या गार्डनमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते. थांब पुढे जाते. हे बघ डोंट ब्रेक फ्लावर्स. काय फुल तोडवा नाही. एवढं छान आहे ना बघ ना हे बघ. वाव
फ्लॉवर बघ. अरुण इकडे ना. आता इथून वरती जातो. ए डॅम बघायला भेटतो ये. बघ किती छान वाटते पूर्ण नजारा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात की या पार्क मध्ये किती झाडं आहेत ते. आम्ही फक्त स्टार्टिंगलाच आहोत पण तुम्हाला किती फुलं दिसतात ती फुललेली तुम्ही बघू शकतात. हा ड्रॅगन आणि ती बघ तिथली. भगवान बचा ले मुझे क्या. बघ इथून बघ ना किती सुंदर नजारा दिसतो. तर मित्रांनो फायनली मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमचा पालघर ते गुजरातपर्यंतचा प्रवास आणि आज तुम्ही बघितलं जंगल सफारी आणि थोडाफार व्हॅल्यू फ्लॉवरचे ग्लिम्स बघितले. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर ह्याच्या नंतरचा सुद्धा जो व्हिडिओ येणार आहे तो खूप भन्नाट व्हिडिओ असा येणार आहे. तर हा जो आपला होता तो गुजरात सिरीजचा पहिला भाग होता. सेकंड पार्ट सुद्धा येणार आहे. सेकंड पार्ट येणार आहे तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा येणार आहे. तर चला कारण की मी व्हिडिओ कंटिन्यू केला असता तर व्हिडिओ खूप लांब गेला असता लॉंग झाला असता. त्याच्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करते. तर बाय बाय. ॲज युजल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.